वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून डिजिटल अरेस्टची भीती दाखवत इचलकरंजीतील 79 वर्षीय वृद्धाची तब्बल 54,86,000ची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी अण्णासाहेब पाटील यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात दोघांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। इचलकरंजीतील टाकवडे वेस परिसरात अण्णासाहेब पाटील वास्तव्याला आहेत। त्यांना 7 ते 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीत वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन आले। त्या व्यक्तीने अण्णासाहेब पाटील यांना फोन केला। मुंबईतील कॅनरा बँकेतून तुमच्या आधार कार्डचा वापर करून कोट्यवधी रुपयांचं कर्ज काढण्यात आले, त्यापोटी 20% कमिशनही तुम्हाला मिळालं असून या प्रकरणात अनेकांना अटक झाली आहे। हे प्रकरण महाराष्ट्रासह अनेक राज्यात घडले। या संदर्भात तुमच्या बँक खात्याची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात आलं। तसंच मुंबई पोलीस असल्याचं भासवून पाटील यांच्या बँक खात्यांची माहिती घेतली आणि विविध बँक खात्यांचे क्रमांक देऊन त्यावर रक्कम जमा करावी, अन्यथा अटक करण्याची भीती घातली। या भीतीपोटी पाटील यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांवरून 54,85,624 रुपये RTGSद्वारे विविध खात्यांवर पाठवले। यातून फसवणूक झाल्याचं लक्षात येताच अण्णासाहेब पाटील यांनी गावभाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली। त्यानुसार अज्ञात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। डिजिटल अरेस्टबाबत कॉलर ट्यून आणि सोशल मीडियावरून वारंवार प्रबोधन करण्यात येते। डिजिटल अरेस्टसारखा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही असं पोलीस प्रशासन वारंवार सांगत आले। तरीही अनेक जण या डिजिटल अरेस्टला घाबरून आयुष्यभराची जमापुंजी सायबर भामट्यांच्या हाती सोपवत असल्याच्या अनेक घटना उघडकीला येत आहेत। त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील जाणकार आणि सुशिक्षित व्यक्तीने इतर घरातील सदस्यांना अशा फसवणुकीच्या प्रकारांबाबत वेळीच जागरूक करण्याची गरज आहे।